फ्लावरची भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल तर फ्लावरपासून बनवलेला हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी या इथं एक फ्रेश फ्लावर घेतलेला आहे. हा फ्लावर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. फ्लावर धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे त्याचा जो देठ आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा फ्लावर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. याच पद्धतीने हा सर्व फ्लावर आहे तो मी अगदी मोकळा सुटसुटीत करून घेत आहे चाकूच्या मदतीने. या ठिकाणी सर्व फ्लावर आहे तो अगदी छान असा मोकळा करून घेतलेला आहे पीसेसमध्ये. हे पहा या पद्धतीने सर्व फ्लावर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतका आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे. फ्लावर बुडेल इतकं पाणी आपण यामध्ये घालूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटासाठी हे गरम पाण्यामध्ये ठेवून देऊयात. 3 ते 4 मिनिटानंतर अगदी छान असं हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा सर्व फ्लावर आहे तो पाण्यामधून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. फ्लावर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घालायची आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घालून हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी जास्तही पेस्ट बनवण्याची आवश्यकता नाही. हे पहा या पद्धतीने हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हिरवी मिरची आणि लसूण जर का फ्लावरमध्ये बारीक होत नसेल तर तुम्ही सेपरेट देखील वाटून यामध्ये घालू शकता. यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांद्यासोबतच तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. जसं की किसून घेतलेलं गाजर, अर्धा चमचा जिरे घातलेला आहे, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, चवीकरता मीठ घालायचं आहे आणि खूप सारी फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. लाल मिर्च पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण इथं हिरव्या मिरचीचा देखील वापर केलेला आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी भरून इतकं ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि अर्धा वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे. या ठिकाणी आणखीन दुसरी कुठली पीठं तुम्हाला ॲड करायची असतील तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. 1 चमचा पांढरे तीळ घातले आणि छान असं मिक्स करून घेऊयात. या ठिकाणी ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा थोडासा रवा देखील यामध्ये घालू शकता. मिश्र पीठ देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. अगदी छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बनवत असताना आपल्याला जास्त पातळ नको, जास्त घट्ट नको, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर मी छान असं बनवून घेत आहे. या ठिकाणी अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटासाठी हे बॅटर बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर हे बॅटर छान असं भिजलं जातं. त्यानंतर आपल्याला याचे छान असे थालीपीठं बनवण्यासाठी घ्यायचे आहेत. त्यासाठी या इथं बघू शकता मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाला की वरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. त्यानंतर बनवलेलं मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये पसरून घ्यायचं आहे. मिश्रण जसं जसं भिजत जाईल तसं तसं ते थोडं थोडं घट्ट होतं. त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी ॲड करण्याची आवश्यकता असते. ते तुम्ही यामध्ये घालायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवूयात आणि याला छान अशी वाफ काढून घेऊयात. वाफ काढल्यानंतर वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे थालीपीठ आहे ते छान असं पलटून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता याला कलर काही सुंदर आलेला आहे. अगदी अलटून पलटून दोन्ही बाजूने आपण हे थालीपीठ आहे ते छान असं भाजून घेऊयात. रात्रीच्या वेळेस कधी आपल्याला चपाती, भाजी, भाकरी खाऊशी वाटत नाही. अशा वेळेस तुम्ही हा मस्त असा पौष्टिक भन्नाट पदार्थ एकदा नक्की बनवून बघा. घरातले सगळेच आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. अशा प्रकारचा टेस्टी पदार्थ बनवून तयार होतो. अलटून पलटून हे थालीपीठ मी छान असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं बघू शकता मस्त असं आपलं फ्लावरचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. याच पद्धतीने उरलेली सर्व थालीपीठं आहे ते मी बनवून घेणार आहे. पुन्हा एकदा पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पळीच्या मदतीने हे मिश्रण अगदी छान असं पसरून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पातळसर हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे आणि अगदी छोटे छोटे याचे थालीपीठं बनवून घ्यायचे आहेत.
छान अशी वाफ काढायची आणि अलटून पलटून हे थालीपीठ अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे. कमी तेलामध्ये तयार होणारा, कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा पौष्टिक पदार्थ आहे. एकदा नक्की बनवून बघा. मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता. दह्यासोबत, सॉससोबत सर्व्ह करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.